हो किती आनंद, किती आनंद. गावागावातली रोज सकाळ व्हायची, पहाट व्हायची, सूर्य उगवतीच्या वक्ताला गावं गुजबजलेली असायची. वा, निसर्गरम्य वातावरणामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट असायचा, गार वाऱ्याची शांत झुळूक असायची. इथे राम मंदिरामध्ये, हनुमंतरायाच्या दरबारामध्ये, महादेवाच्या दरबारामध्ये कुठेतरी बुका लावलेली मात्र आमचे वारकरी पहाटेच्या वक्ताला काकडा करत असायचे. घंटीचा निनाद मात्र आमच्या मंदिरामध्ये गजबजच असायचा. पहाटेच्या वक्ताला उठलेला आमचा शेतकरी अहो दळवणीची जनावरं सोडायचा, शेतामध्ये चारायला घेऊन जायचा. पहाटेच्या वक्ताला चिमणी पाखरं जागे व्हायची, मुकी जनावरं जागी व्हायची, दामणीला बांधलेली जनावरं जागी व्हायची, माणसं जागी व्हायची, सारे गावची गाव जागा व्हायचा, जग जागा व्हायचं, आमचा भारत वर्ष, आमचा देश जागा व्हायचा. पहाटेच्या वक्ताला आमच्या माता माऊलीनं उठावं, घरातली सगळी कामं उरकावीत, स्वयंपाक भांडी करावी आणि सूर्य उगवती झाल्यानंतर घरातली कामं उरकल्यानंतर माऊलीनं हातामध्ये गंगाजल घ्यावं. गंगाजल माहिती ना, क्या आप गंगाजल को जानते हो? गंगाजल म्हणजे आता त्या शब्दांचं वाटोळं करून गंगाळ म्हणते त्याला, गंगाळ हो गंगाजल होत आहे. आमच्या माता माऊलीने गंगाजल हातामध्ये घ्यावं आणि साऱ्या परिवाराचं कुटुंबाचं ते धुणं घ्यावं आणि त्या गंगाजलामध्ये टाकावं. एखाद्या माऊलीनं डोक्यावरती घ्यावं, एखाद्या माऊलीनं हातावरती खांद्यावर घ्यावं, एखाद्या माऊलीनं कमरेवरती ठेवावं आणि कमरेला ठुमका मारत माझ्या माऊलीनं नदीच्या, नाल्याच्या, ओढ्याच्या, विहिरीच्या काठ्यावर धुणं धुण्यासाठी जावं. कुणी तलावरती जावं तर कुणी विहिरीवरती जावं, कुणी आडावरती जावं, कुणी ओढ्या नाल्यावरती जावं, कुणी नदीवरती जावं. माझ्या माता माऊलींच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या असायच्या, सोन्याच्या. बरं का तगारे साहेब, आता आज आपल्या बायकांना काचाच्या बी घालायचा कंटाळा आला. हे बाबा हा प्रकार वेगळाच. सोन्याच्या बांगड्या असायच्या. माझ्या माऊलीनं नदी नाल्या, ओऱ्या विहिरीच्या काठावर गेल्यानंतर धुण्याला घसरा मारावा. कंटिन्यू. अरे धुण्याला घसरा मारत असताना माझ्या माता माऊलीच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याचा स्पर्श सरळ सरळ नदी नाल्या, ओढ्या विहिरीच्या काठावरच्या दगडाला व्हायचा. अहो नदी नाल्या, विहिरीवरची काठावरची दगड सुद्धा पिवळी चुटूक सोन्यासारखी चमकू लागली. हो, एखादा परखा जर माणूस आला ना तरी त्यालाही वाटावं नदी नाल्या, विहिरीवरची काठावरची दगड सुद्धा ह्यांची सोनेरीच आहे की काय. वा वा. अहो घरामधला आनंद तर सोडा, अहो घरातली गाडगी मडकी दयानं, दुधानं, तुपानं, लोण्यानं ओसंडून वाहिलेली असायची, भरलेली असायची. बघा अहो चोरी सापडतच नव्हती. सापडन कशी? आता एकदा पोटाला पोटभर जेवल्यावर पंचपाकवानाचं ताट आणून जरी दिलं तरी त्याच्याकडे बघताय कोण, जेवायचं तर बाजूलाच. तसं होता राजांच्या अगोदरचा काळ, शिवपूर्व इतिहास. एखाद्याला जर सांगितलं ना अहो तुमच्या भालकी गावामध्ये कधी चोरी झाली का हो? नाही हो, हे मसनी काय तसला आठवत नाही बघा. अहो होईल कशी चोरी? सगळ्यांची घरं समाधानानं, धन दौलतीनं, ऐश्वर्य संपन्न तुडुंब भरलेली असायची. पण माझ्या सोन्यासारख्या भारतवर्षाला नजर लागली हो, नजर लागली. आमची माणसं चांगली,
ओळख नसलेला परखा जरी माणूस आमच्या दारात आला तरी आम्ही विनमुख कधी जाऊ दिला नाही. आजही नाही जाऊ दिला. राजांच्या अगोदरचा काळ तो. अरे एखाद्या माय माऊलीनं सकाळी उठल्याबरोबर आपल्या लेकराला आंघोळ घालावी, त्याला गन पावडर करावी आणि गालाला कुठंतरी काजळाचा टिपका लावावा. का? कोणाची नजर लागू नये म्हणून. आमच्या भारत देशाला सुद्धा काळा नाही पिवळा टिपका लागला होता. नदी नाल्या ओढ्या विहिरीच्या काठावर आमच्या लक्ष्मीनं ज्यावेळेस धुण्याला घसरा मारायचा ना, त्या वक्ताला मनगडातला सोन्याच्या बांगड्याचा स्पर्श नदी नाल्या वेळीच्या काठावरच्या दगडाला व्हायचा आणि हा सोनेरी टिपकाच नेमकं खूप लागला परप्रांतातल्या कोल्ह्या कुत्र्यांच्या डोळ्यामध्ये. आणि बघता बघता सुलतानी सत्तेच्या अफगाणिस्तानावरून परप्रांतातून कोल्ह्या कुत्र्यांचे घोड्यांच्या टापांचा आवाज निघाला. सरळ आमच्या भारत देशाच्या छाताडावर जाऊन पोहोचला. या सुलतानी सत्ता आल्या, या भारत वर्षाला तपासून पाहिलं. आधी त्यांचे ड्रोन कॅमेरे आले आणि त्यांचे कॅमेरे शोध घेऊ लागले. क्या हम इस हिंदुस्तान को हमारे पैरों के नीचे कुचल सकते हैं? देखेंगे यहाँ के इंसान आखिर है कैसे. एखाद्या सुलतानी सत्तेनं आमच्या मायमाऊलीच्या दारात जावं. बहुत प्यास लगी है, कुछ पाणी मिलेगा. माझ्या माता माऊलीनं आतमध्ये जावं, मडक्यामध्ये थंड पाणी घेऊन यावं आणि या सुलतानी सत्याचा आत्मा शांत करण्यासाठी त्यांच्या ओंझडीमध्ये पाणी टाकावं. थोडी सी भूख भी लगी है, कुछ खाना मिलेगा. आमच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये घरातलं कुटुंब पोटभर जेवून सुद्धा अर्धी कोरभर 1, 1.5, 2 भाकरी का होईना परंतु शिल्लक असायची. माऊलीनं धावत जावं, कारण आमच्या ऋषीमुनींची संस्कृती अतिथी देवो भव. आणि आमच्या संस्कृतीनं आमच्या माता माऊलीनं या शत्रूंमध्ये सुद्धा अतिथी पाहिला. धावत धावत माऊलीने घरामध्ये जावं, टोपल्यातली शिळी भाकरी ताजी भाकरी असेल नसेल तेवढी घेऊन यावी आणि या सुलतानी सत्तेच्या ओंजळीमध्ये घालावे. गटागटा यांनी खावी. बडे मायालू लगते हैं, बड़े दयालु लगते हैं काफर हिंदुस्तानी. क्यों ना हम इनके ऊपर राज करे तो क्या होगा, क्या होगा. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, बस थोड़ी बेजारी होती है. हम कोशिश करेंगे. हे आलेले कॅमेरे माघारी गेले. भारत देशाला नीट यांच्या मनाला अंतःकरणाला यांच्या विचाराला तपासलं आणि हा सगळा प्रकार त्यांनी त्यांच्या बादशाला सांगितला. आणि मग 1 नाही 2 नाही, लाखोंच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आमच्या भारत देशामध्ये चालू लागला. कोणी सुलतानी सत्तेच्या हातामध्ये भाला होता तर कोणाच्या हातामध्ये तलवारी होत्या, कोणाच्या जवळ तोफा होत्या तर कोणाच्या जवळ काय 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 शस्त्र होता. बापाचा माल असल्यासारखा या हरामखोराने भारत देशामध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज उभ्या पिकामध्ये घालावा. ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल, गहू असेल, मूग असेल, काय असेल नसेल, शेतकऱ्याच्या उभ्या पिकामध्ये सरळ सरळ घोडदौड निघावे आणि सगळं धान्य पायदळी तुडावा. कुणीतरी सुलतानानं यावा, कोणीतरी सुलतानाने यावा, दिल्लीच्या तख्तावर विराजमान व्हावा. कोणीतरी सुलतानाने यावा आणि सरळ सरळ महाराष्ट्रामध्ये धावत जावा. कोणीतरी सुलतानाने धावत धावत यावा, विजापूरच्या तख्तावरती विराजमान व्हावा. अहो किती सुलतानी सत्ता इथे धावून याव्यात, किती. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 8-10 सुलतानी सत्ता.
आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, पोर्तुगीज, डाच, इंग्रज, मोगल सगळे सगळे सुलतान येत राहिले आणि आमच्या भारत देशाला इथे संपवत राहिले. सगळे सगळे संपवत राहिले. कोणीतरी यावं इथे दिल्लीच्या तख्तावर विराजमान व्हावा आणि दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्याबरोबर सांगावा छाती ठोकून, हम करेंगे यहाँ पर राज. और हम करना चाहते हैं राज, वो भी आज. बड़े दयालु है, बड़े मायालु है, देवा भवा अतिथि को समझते हैं. हाँ है, हम तुम सब लोगों के अतिथि है. तो फिर हमारी चाकरी करनी पड़ेगी, हमारी सेवा तो करनी पड़ेगी. ये दिल्ली का तख्त आज से होगा हमारा, हम मुघलों का. अरे ज्या दिल्लीच्या तख्तावरती आमच्या कृष्ण कान्हायानं राज्य केलं, ज्या दिल्लीच्या तख्तावरती आमच्या धर्मराज युधिष्ठिरानं राज्य केलं, आमच्या 5 पांडवाच्या थोरल्या न्यायाधीशानं राज्य केलं, तेच दिल्लीचा तख्त आता मोगलांच्या पायदळी तोडू लागलं होतं. पण येताना नुसतं राज्य करायचं म्हणून नाही आले, येताना गप नाही आले. आमच्या शेतकऱ्यांना पिकवलेलं कडधान्य पायदळी तोडवलं आणि तेवढ्यावरही नुसते शांत बसले नाही. दहशत काय असते, दहशत उभा करावी. यहाँ पर राज करना चाहते हैं तो इस दुनिया को हमें डरना होगा और इन लोगों को डरना होगा. तो कुछ अलग सा महसूस करना होगा. क्या किया जाए, क्या किया जाए? तोड़ दो इन मराठों के, इन काफरों के ओ मंदिर. आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंधड्या होऊ लागल्या. आमच्या मंदिरावरचे कळस खाली पायदळू तुडू लागले, खाली उतरू लागले. आमच्या मंदिरातील मूर्त्यांच्या ठिकऱ्या पडू लागल्या. अरे बापाचा माल असल्यासारखा एखादी जर माय माऊली दिसली आणि या हरामखोराला जर आवडली ना, तर पुढचा मागचा कुठलाही विचार न करता भर लग्नामध्ये, विवाहामध्ये या सुलतानी सत्तेनं जावं. नवऱ्याच्या समोर नवरी होणारी, वराडाच्या समोर, आई वडिलाच्या समोर सरळ या हरामखोरानं त्या माऊलीला उचलावं आणि बापाचा माल असल्यासारखा घोड्यावरती पालथ टाकावं आणि आपल्या भोग विलासासाठी घेऊन जावावं. कैसे? अरे डोळ्या देखत बापाच्या लेकीला उचलला जात होता, पण कोणाची हिंमत होत नव्हती इथे थांबवण्याची. डोळ्या देखत माय माऊलीच्या पदराच्या चिंधड्या केल्या जात होत्या, पण धर्मपत्नीचा कुंकू सांभाळणारा तो पती सुद्धा तो पदर सांभाळू शकत नव्हता. अरे हिंदूच्या डोळ्या देखत भगव्या झेंड्याच्या चिंधड्या केल्या जात होत्या, पण याच भगव्या झेंड्याला फाडणाऱ्या सुलतानी सत्तेचा हात मुळापासून उपटून फेकून देणारा एकाची हिंमत होत नव्हती. डोळ्यात देखत या हरामखोरानं मंदिरामध्ये जावं आणि या मंदिरातल्या मूर्तीच्या ठिकऱ्या उडवाव्यात, खाली यावं, तुटावं, फुटावं, भंग पाव्यात. पण आजपर्यंत वर्षानुवर्ष त्याच मूर्तीची पूजा करणाऱ्या भक्तांची हिंमत होत नव्हती की त्या घणाला थांबवण्याची. कोणीही थांबण्यासाठी नव्हतं. पण याही काळात एक राजा होताच महाराष्ट्रामध्ये. खडकी गावाच्या पलीकडच्या अंगाला एक भव्य किल्ला, ज्या किल्ल्याला पिढ्यानपासून दाही बाजूनं तासला गेला. त्या किल्ल्याचं नाव होतं देवगिरी. देवगिरी का नाव पडावं? अहो जणू तिथे देवानी राज्य करावा. देवांचा देवगिरी, भारत वर्षाचा देवगिरी. रामासारखं राज्य होता, राजासारखाही राम मिळाला होता, राजा रामदेवराय. राजा रामदेवरायच्या काळामध्ये आनंदानं समाज जगायचा. अगदी 18 पगड जाती धर्मातला समाज राजाच्या आश्रयाखाली जगायचा. कोणाला जर काही हवं असेल ना
बस देवगिरीच्या तख्ता मोर जावं आणि आपली तक्रार राजांच्या मोर मागणी करावी, तुरंत राजाकडून मिळून जायची. राजासारखा मन होता आणि मनासारखा राजा होता. पण याच राजावरती खूप मोठं संकट आलं. हो, खूप मोठं संकट आलं. देवगिरी यादव सम्राटाचा राज्यकारभार आनंदाने तिथं चालला असताना इसवी सन शके 1294 काळ हा. पण याच ठिकाणी दिल्लीच्या तख्तारावरून सुलतानी सत्तेच्या घोड्यांच्या टापांचा आवाज निघाला सरळ 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 महाराष्ट्राकडे, देवगिरी किल्ल्याकडे. सुलतान आला. या सुलतानाचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. माणसाकडे जर काही वागताला जर सैन्य नसलं ना, सैन्यबळ कमी असलं तरी सुद्धा माणूस बुद्धीच्या जोरावर कसा जिंकतो. बाला हिंदू या सुलतानी सत्तेसाठी शत्रू होता आणि या सुलतानी सत्ता या हिंदूंसाठी शत्रू होत्या. पण शत्रूनेही डोकं लावलं तर शत्रूच्या मोर कोणताही असला तरी तो जिंकतो. आठवलं म्हणून एक वाक्य सांगतो. शहाजी राजा शिवाजी राजांना म्हणायचे, राज रणांगणात तलवार आणि कैदेत डोके आवर्जून माणसाने चालवावे बरे. इथे अल्लाउद्दीन खिलजीनं डोकं चालवलं होतं. पाहिजे तेवढी तलवार याच्याकडे नव्हती. अहो 8000चा फौज फाटा घेऊन आला हा देवगिरी किल्ल्यावरती आणि आपोआप पसरली. राजा रामदेवरायच्या दरबारात अफवा गेली. कुणीतरी सैनिक धावत आला, राजा रामदेवरायच्या समोर मुजरा केला आणि झुकून वाकून लवून राजाला बोलू लागला, ओ राजा, ओ राजा, अल्लाउद्दीन खिलजी आलाय, ओ शत्रू आलाय मोठा सैन्य घेऊन 8000चा आणि म्हणतोय अजून लाखाचा फौज फाटा दिल्लीवरून निघालाय, काही रोजात पोहोचलच. राजाच्या पायाखालचा देवगिरी हादरला. अफवा ऐकली पण राजा मनाना कणखर निर्भीड, येऊ द्या बघूत. पण गडाची मोहीम आणि गडाची सगळे नियोजन सरंजाम करा. जेवणा खेवण्याची सोय लावा. आपल्याकडे फौज फाटा किती आहे किल्ल्यावर पहा. पंढरपूरला जाताना तुम्ही दर्शनाला, भालकीकर जाताना पंढरपूरला पांडुरंगाला पाहिलं ना, मग जसं मरायच्या अगोदर जन्माला आल्यानंतर पांडुरंगाला जसं आवर्जून पाहिलं ना, तसं मरायच्या अगोदर एकदा देवगिरीला बघायचं बरं का. वा वा वा, काय संघर्ष होता तो. दाही दिशेना खोल खोल दरी पाषाण दगडामध्ये कोरलेली. त्या देवगिरी किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता फक्त एकच, उंचची उंच डोंगर, खाली उतरल्याबरोबर परस ना परस खंदक खोललेलं आणि त्याच्यामध्ये मगरी टाकलेल्या. कुठून मगरी आणल्या असतील, कशा आणल्या असतील, त्याच्यामध्ये साप सोडलेले, त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आणि त्या पाण्यातून एक दगडी रस्ता होता. पाणी जर खाली गेलं तर त्या दगडी रस्त्यावरून किल्ल्यामध्ये जाता यायचं आणि पाणी जर त्या दगडी रस्त्याच्या वरती असेल तर मग मात्र लाकडाचा पूल केलेला होता. लाकडाचा. जगामध्ये बाहेर प्रवेश करायचा असेल आणि जगातल्याने किल्ल्यात प्रवेश करायचा असेल तर फक्त एकच रस्ता. ती लाकडाची शिडी काढून घेतली. जगाचा आणि देवगिरीचा संबंध संपला, संपर्क तुटला. परंतु त्या वाटेने जर हुकून चुकून शत्रूंनी जर प्रवेश केलाच तर एक गुहा लागणार. आतमध्ये गेल्यानंतर मार्ग तुम्हाला 1, 2, 3 दिसणार. शत्रूची भांबल उडवणार, धावपळ उडवणार. नेमकं ह्या वाटणीवरती जायचं कोणत्या मार्गी? त्यातले 2 रस्ते मौतेचे रस्ते होते आणि त्यातला एक रस्ता
देवगिरीवरती सर करण्याचा रस्ता होता. एका रस्त्यामध्ये जर सोडलं तर वटवाघूळ आहेच, चिचुंद्री उंदीर आहेच, विचुकट आहेच, शिवाय तिथं आवर्जून मोहळ असायचं. मोहळ अंधारात दिसणार नाही, आत प्रवेश केला की ते त्यांच्यावर आक्रमण करणार. दुसऱ्या वाटेतून शिरलं की वरती लाकडं सज्ज असायचीच. शत्रू दिसल्याबरोबर लाकडांना आग लावायची, कोळसा तयार करायचा, कोळसा. आणि जी दुसरी वाट आहे त्याच्या तोंडावरती शत्रू आला रे आला की वरून कोळसा टाकून द्यायचा. आणि तिसरी वाट मात्र एक होती, जिथं शत्रूलाही येता यायचं आणि जिथं मित्रालाही येता यायचं. राजा रामदेवराय गडावरती चौकशी केली, किल्ला मजबूत करून ठेवा, धान्य कडधान्य सगळं सज्ज करून ठेवा, ज्या वक्ताला शत्रू येईल त्यावेळेस पाहता येईल, पण सगळं सज्ज करून ठेवा. पण कुणीतरी धावत धावत आला आणि राजा रामदेवरायाला एक खबर दिली. राजाला वांगाळ खबर आहे. कसली? राजा गडावर धान्य नाही. अरे आता काही रोजापूर्वी आणलं ना, 15 दिवसापूर्वी राजा धान्य आणलं, पण राजा त्यात धान्य नाही. मिठाची पोती आहे ती, आता का मीठ खायचं का? जिथं अन्नधान्य संपला तिथं शरण आल्याशिवाय पर्याय माणसाला राहिला नाही. खायचं काय, प्यायचं काय, जगायचं काय, युद्ध करायचं कसं? तोप खाता चालणार कुठपर्यंत? अन्नधान्य पुरणार कुठपर्यंत? जे काय अन्नधान्याच्या गोण्या पोत्या काही खाली केले होते ते चुकून मिठाच्या गोण्या आणि पोते होते, त्याच्यामध्ये पर्याय राहिलेला नव्हता. अफवा खालून आली होती. आता फक्त माझ्याजवळ 8,000चा फौज आहे. काही रोजात ज्या वक्ताला 1 लाखाची दिल्लीवरून फौज येईल त्या वक्ताला रामदेवराय आपका वो सर आपके धड़ पर खड़ा नहीं रहेगा, कुशल दिया जाएगा. अभी सोच लो, शरण या मरण. राजा रामदेवरायचा मुलगा होता शंकरदेवराय. या वक्ताला कुठंतरी मोहिमेला सैन्य घेऊन काही गेला होता. कुठं गेला होता इतिहासात नोंद नाही. राजा रामदेवराय शरण आला. शरण अल्लाउद्दीन खिलजी नावाचा शैतान देवगिरी किल्ल्यावरती डावलात चालून आलाय. राजा रामदेवरायच्या समोर अखेर रामदेवराय यादवास अल्लाउद्दीन खिलजी बरोबर नामुष्कीने तह करावा लागला. या तहामुळे मात्र देवगिरी किल्ल्याची आणि राजा रामदेवरायची खूप मोठी हानी झाली. तह होता काय? राजा रामदेवरायाला खंडणी दिली आणि अल्लाउद्दीन खिलजीने स्वीकारली. काय खंडणी? 600 मन सोनं. 600 ग्रॅम नाही म्हटलो मी, 600 मन सोनं राजा रामदेवरायाला नाविलाजानं अल्लाउद्दीन खिलजीला द्यावं लागलं. 1000 मन चांदी, 700 मन मोती ओरिजिनल, आताचं प्लॅस्टिक नाही, ओरिजिनल. 700 मन मोती, 20 टन हिरे. अहो काय खंडणी आहे? देवगिरी उगाच नाव होतं का? देवांची राजगिरी. देवगिरी. 20 टन हिरे, 400 मन रेशमी कापडाच्या गाठी. एवढं सगळं स्वीकारलं राजा रामदेवरायानं दिलं. आणि तेवढ्यात राजा रामदेवरायाची चिमुकली मुलगी, जिचं नाव जेठाई उल्फ ज्येष्ठ पल्ला, समोरून धावत धावत बाबाच्या पुढून गेली. चिमुकला लेकरू व कोवळं, वडील धारा अल्लाउद्दीन खिलजी, पण याची नजर त्या चिमुकल्या लेकरावर गेली. आणि हा विलन बोलतो कसा? राजा रामदेवराय
ये छोकरी है किसकी? बड़ी प्यारी सी है, बड़ी नन्ही सी मुन्नी सी है, बड़ी अच्छी है, किसकी है ये? हुजूर, ये मेरी कन्या है, ये मेरी पुत्री है। बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब। तो फिर रामदेव राय और आप एक और काम कीजिए। हुजूर बोलिए, क्या करना चाहिए? रामदेव राय, आपने इतनी दौलत हमें दे ही दी है, क्या करे? परवरदिगार का शुक्रगुजार समझो कि मेरा गुस्सा और नहीं बढ़ा, अब बढ़ जाएगा तो आपका सर आपके धड़ पर खड़ा नहीं रहेगा। लेकिन हम भी चाहते हैं, हमारे परवरदिगार भी चाहते हैं कि आप जिंदा रहे, इसलिए आपको और एक काम करना पड़ेगा। हुजूर बोलिए, क्या करना पड़ेगा? रामदेव राय, हमें आपकी वो कन्या पुत्री बीवी बनाना चाहते हैं हम, हमारे दीजिए। हुजूर, हुजूर तुम्ही, तुमचं वडिलाचं वय, तिचं वय काय, तुमचं वय काय? रामदेव राय, क्या करे, क्या करे? ये तुम काफर लोग दिमाग बहुत ज्यादा खाते हो। जो बात हमें पसंद हो हमारे परवरदिगार को पसंद, तो फिर इसमें हार क्या? हमें आपकी बेटी रामदेव राय जेठाई चाहिए। राक्षस राक्षस म्हणतात ना, तर यापेक्षा वेगळे राक्षस नसतात। मुलीच्या वयाचं लेकरू, वय वर्ष 18 वर्षाची थोरली मुलगी राजा रामदेवरायची ज्येष्ठ पल्ला जेठाई उचलली आणि गेली। राजा रामदेवरायानं अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यामध्ये आपली 18 वर्षाची कन्या चिमुकली दिली। अरे गेली, आमच्या महाराष्ट्राची आबरू गेली, आमच्या महाराष्ट्राची गृहदेवता गेली, आमच्या महाराष्ट्राची, आमच्या भारत वर्षाची लक्ष्मी गेली, ऐश्वर्य संपन्न सगळा। अरे राजा रामदेवाला सांगितलं, रामदेव राय आपको खंडनी देनी होगी, जब तक हम चाहते हैं तब तक आपको खंडनी देनी होगी, तभी तो आप जिंदा बच सकते हैं और आपकी ये सब महाराष्ट्र सब जिंदा बच सकता है। राजा रामदेवरायनं खंडनी चालू केली, पण खंडनी घेऊन हा सुलतान निघाला। राजा रामदेवरायचा थोरला मुलगा शंकरदेवराय तिथून जवळ येत होता देवगिरीच्या, आणि खबर त्याच्या कानावर पोहोचली, पण बापाने खलिता त्याला पाठवला, जे काय करायचं देणं घेणं आमचं ठरलंय, मी माझं बरोबर केलंय, तू याच्या डोकं घालू नको। बापाचा हा निरोप तरुण लेकरानं झुडकारून टाकला। अरे बापाने लेकराला सांगितलं, लेकराने बापाला सांगितलं, पण अल्लाउद्दीन खिलजी आहे तेवढ्या सैन्यानिशी आणि आहे तेवढ्या खंडणीनिशी आहे तसा निघून दिल्लीच्या तख्तावर निघून गेला। एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4, 5, 6, 7, 8, 9 तब्बल 9 वर्ष झाले राजा रामदेव राय खंडणी भरत होता। जेवढं येईल तेवढं महाराष्ट्राचं धन दौलत ऐश्वर्य संपन्न सगळं दिल्लीच्या तख्तावर पाठवत होता। आमच्या मनगडातली ताकद संपली होती। हॅलो, आमच्या राजा महाराजांना आमच्या कर्नाटकवर राज्य आलं तर आम्ही मध्य प्रदेशच्या राजाला मदतीला जाणार नाही। मध्य प्रदेशवर संकट आलं तर महाराष्ट्रातला राजा त्यांना मदत करायला जाणार नाही। महाराष्ट्रातल्या राजावर संकट आलं तर गुजरात राजा त्यांच्यावर कधीच मदतीला धावून येणार नाही। काय करणार? पहिल्यापासून आपली माणसं चांगली, पहिल्यापासून आपली माणसं चांगली, आपली माणसं आपल्याच माणसाला कायमच्या आयुष्यातून उठवायला चांगली, आपलीच माणसं आपल्या माणसाचा पाय पाठीमागं ओढायला चांगली।
आपलीच माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून कायमची बर्बाद करायला चांगली. आपलीच माणसं कोल्ह्या कुत्र्यांची ओंजळीमध्ये थुंकी झेलायला चांगली. आपलीच माणसं परप्रतातून आलेल्या सुलतानी सत्तेंचे पाय चाटायला चांगली. काय करणार, दुर्भाग्य, आपली माणसंच लय चांगली. आपली माणसं गुंतली होती फक्त आणि फक्त स्वार्थापोटी. आपली माणसं गुंतली होती फक्त संपत्ती गोळा करण्यासाठी. आपली माणसं गुंतली होती फक्त आणि फक्त आपला वंश परंपरेला पिढ्यान पिढ्या पुरेल अशी संपत्ती सांभाळण्यासाठी. आणि आजही तेच